आणि प्रवीण पाटील सरस्वळ यांनी परागने एक जबरदस्त कॅच घेतल्याबद्दल बक्षीस आलं होतं, कॅचसाठी 100 रुपये. धन्यवाद. तर या सामन्याकडे वळूया. 4 षटकं पाहिली, धाव संख्या पाहिली तर 50, 54 धावा. एक जबरदस्त, कारण खरं तर 4 षटकांमध्ये 50च्या वर धावा, एक बिग टार्गेट. 54 धावा आहेत अभिनव पॅन्थर. बघूया सारंग चॅम्पियन 20,000 रुपये 6 षटकारला पारितोषिक जमा रोख रक्कम येते. सचिनजी हरड साहेब सारंग चॅम्पियन, वैभवजी भोईर साहेब सारंग चॅम्पियन, विशालजी ठाकरे साहेब सारंग चॅम्पियन, सुबोध वेखंडे साहेब यांच्याकडनं रोख 10,000 रुपये 6 षटकारांना बघायला मिळतात. तसेच देवा प्रतिष्ठान निखिल पाटील सर यांच्याकडे सुद्धा 10,000 रुपये 6 षटकारांना. हेच वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्याकडनं 20,000 रुपये सारंग चॅम्पियन. यावेळेस जर पाहिलं आपण तर भेद गोलंदाजी करताना यावेळेस मात्र परिवर्तन केलं महेश भोईरनं. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 5व्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव जातोय, दरम्यान दुसरा चेंडू काय घडेल. यावेळेस मात्र हवेमध्ये मात्र राहतो शॉर्ट कव्हरकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतो. एक धाव मिळते. जबरदस्त संरक्षण मात्र शुभम कडनं पाहायला मिळतंय आणि धाव फलक मात्र एक लास्ट शॉट होता, हवेमध्ये चेंडू राहिला. चेंडू महेश भोईर बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार आशिष. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल केला जातोय आणि धाव संख्या मात्र स्थिमित राहते ती 56 धावांवर. षटकातील पाहता पाहता 4 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनही 2 चेंडू बाकी राहत आहेत महेश भोईर यांचे. 5वं षटक आपण पाहतायत. काय घडेल या 2 चेंडूंमध्ये. महेश टू आशिष. यावेळेस मात्र मिडल ब्लॉकचा चेंडू हाताळला गेला, तो महेश भोईरकडनं निर्धाव चेंडू. आशिष मात्र बीट होतोय. महेश भोईर यांचा निर्धाव चेंडू डॉट बॉल. धाव संख्या पाहिली तर 56 धावांवर स्थिमित. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी राहतोय. यावेळेस मात्र कव्हर येतो, फटका मात्र बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू फील्ड होतोय. एक धाव मात्र मिळते आणि याच बरोबर षटक मात्र 5वं समाप्त होतोय. 57 धावा अभिनव पॅन्थर. 6 षटकाराला पारितोषिक, तब्बल एक मोठं पारितोषिक या वाडा टेनिस क्रिकेट मधील मानला ते सारंग चॅम्पियन सचिन हरड साहेब, वैभव भोईर साहेब, विशाल ठाकरे साहेब, वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्याकडनं 20,000 रुपयाचं पारितोषिक 6 षटकारांसाठी. सुबोध वेखंडे यांच्याकडनं 10,000 रुपये रोख 6 षटकारांसाठी आलेले आहेत. तसेच देवा प्रतिष्ठान निखिल पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा 10,000 रुपये 6 षटकारांना. मान्यवरांचं मंचावर आगमन झालेले डॉक्टर विकासजी पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते, कल्पेजी फस्टे साहेब सामाजिक कार्यकर्ते, अतुल साहेब सामाजिक कार्यकर्ते, मनोज चौधरी साहेब सामाजिक कार्यकर्ते, गणेश पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शब्द समजा मी हार्दिक स्वागत करते. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान आपण सामना पाहतात मेगा फायनल. दरम्यान 6व्या षटकात सुरुवात. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर गोलंदाज कोहोज चॅलेंजर कडे येत आहेत शुभम. दरम्यान षटकातील पहिला चेंडू शुभम टू आशिष. यावेळेस मात्र बॅक फुलावून मात्र चेंडू भिरकवला होता सीमा पार लॉंग लेगला. वॉट बॅटिंग आशिष ऑन द फायर. अभिनव पॅन्थर षटकार. WPL 6 विवो रियल अकॅडमी. वॉट बॅटिंग यार आशिष. आर पार षटकार. धाव संख्या या षटकारानं धाव फलकावर जर पाहिली आपण तर 63 धावा. दरम्यान षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. बॉलिंग मार्कवर शुभम गोलंदाज, समोर आशिष फलंदाज. षटकातील दुसरा चेंडू.
यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो अतिरिक्त धावेचा वाईट बॉल आणि या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 64 64 धावांवर अभिनव पॅन्थर धाव संख्या 64. बघूया पुन्हा एकदा दुसरा चेंडू शुभम हाताळतोय सज्ज होते फलंदाज आशिष. दुसरा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे वाईट बॉल अतिरिक्त धावेचा बनना आणि धाव संख्या जर पाहिली तर 65 धावांवर 65 अभिनव पॅन्थर 65 धावा. आपण पाहताय तर 6वं षटक 6व्या षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र फुल शॉट चेंडू मात्र सीमेकडे जातोय वडिश लांगाला मात्र वडिश मिडविकेट सीमा पार षटकार. थँक्यूचे आणि थँक्यूचे षटकार हॅट्रिकला संधी मात्र पाहायला मिळेल ती आशिष या फलंदाजाला अभिनव पॅन्थरच्या आणि षटकार हॅट्रिकला पारितोषिक पहिल्या दिवसापासून पाहता वेदांत इंटरप्राइजेस सिरसाड कैलाजी तर यांच्याकडनं 500 रुपये षटकार हॅट्रिकला 6 षटकारांना 2000 रुपये कैलाजी तर यांच्याकडनं सुबोध वेखंडे यांच्याकडनं 6 षटकाराला 10,000 रुपये रोख रक्कम आलेली आहे. त्या देवा प्रतिष्ठान निखिल पाटील साहेबांकडनं सुद्धा 10,000 रुपये आणि या वाडा तालुक्यात सर्वात मोठं बक्षीस सारंग चॅम्पियन सचिन हरड साहेब वैभव भोईर साहेब विशाल ठाकरे साहेब 21,000 रुपये वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्या ग्रुपनं सचिन हरड साहेब वैभव भोईर साहेब विशाल ठाकरे साहेब आणि वीरेंद्र ठाकरे साहेब हा ग्रुप टेनिसचा इतिहास सर्वात मोठं बक्षीस. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल धाव संख्या तब्बल फलकावर अभिनव पॅन्थर 71 धावांवर 71. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया शुभम षटकातील 4था चेंडू घेऊन येतो आशिष यास. फुल शॉट वन बॅटिंग हवेमध्ये चेंडू राहतोय आणि सुरेख झेल मात्र यावेळेस टिपला जातो आणि विकेटचं पतन होतं. विकेट क्रमांक 3 अभिनव पॅन्थर धाव संख्या अभिनव पॅन्थर आतापर्यंत 71 धावांवर 3 विकेट. मधुरमेळ संगीत किया पुन्हा सामन्यात परतूया डिझाईन. थँक्यू डीजे. धाव संख्या 71 विकेट आतापर्यंत 3 अभिनव पॅन्थर 71 धावा 6 व षटक आपण पाहताय. षटकातील चेंडूचा 6व्या षटकातील चेंडूचा खेळ होतोय 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि या टेनिसच्या विश्वातील वाडा तालुक्यातील या WPL मधील 6 षटकारांसाठी सर्वात मोठं बक्षीस 20,000 रुपये चांगलं प्रोत्साहन दिलं जात आहे ते सारंग चॅम्पियन कडनं वीरेंद्र ठाकरे साहेब सचिन हरड साहेब वैभव भोईर साहेब आणि विशाल ठाकरे साहेब यांच्याकडनं 20,000 रुपये. सुबोध वेखंड यांच्याकडनं 10,000 रुपये रोख 6 षटकारांना आणि त्याचबरोबर देवा प्रतिष्ठान निखिल पाटील साहेबांकडनं. दरम्यान षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तसेच षटकार हॅट्रिकला 500 रुपये बालाजी ग्रुपकडनं येत आहे. गणेश पाटील साहेबांकडनं बालाजी ग्रुपकडनं 500 रुपये षटकार हॅट्रिकला. दरम्यान षटकातील 5वा चेंडू 6वं षटक पाहताय. शुभम बॉलिंग मार्कवर 3 विकेट गमावून अभिनव पॅन्थर धाव संख्या 71.
डेड बॉल पंच घोषित करतात. यावेळेस मात्र पाहता आपण सामना अभिनव पॅन्थर 71 धावांवर षटकात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ 6वं षटक. बघूया 5वा चेंडू. यावेळेस मात्र मिस टायमिंग होतोय. फलंदाज परिवर्तन करतोय चेंडू मध्ये तो गोलंदाज शुभम. निर्धाव चेंडू हाताळला. 5 चेंडूचा खेळ होतोय. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी राहतोय. 71 धावा अभिनव पॅन्थर संघ आतापर्यंत वाटचाल करतोय. शेवटचा चेंडू या 6व्या षटकातील. यावेळेस मात्र पुरुषांना मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू जातोय फाईन लेग झोन कडे आणि चांगल्या पद्धतीने कव्हरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट वरनं मात्र चेंडू सरकला आणि थर्ड मॅन कडे मात्र जातोय. डीप कडे फील्ड केला. धाव फलक पाहिली तर 2 धावांच्या बढतीनंतर 73 धावा 6 षटक या समाप्तीनंतर अभिनव पॅन्थर आपण पाहतायत. मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा सामन्यामध्ये परतूया 7व्या षटकामध्ये. त्याच्या सन्मान्य मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. सचिन भोईर साहेब पत्रकार, वैभव भोईर साहेब सामाजिक कार्यकर्ते, अतिशजी पाटील साहेब युवा नेते आणि वैभवजी ठाकरे साहेब युवा नेते. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत होतंय. दरम्यान षटकातील 7वं षटक आपण पाहताय. 36 चेंडूंमध्ये आतापर्यंत अभिनव पॅन्थरची धाव संख्या जर पाहिली आपण तर 73 धावांवर. या दरम्यान विकी काळे 14 चेंडूत 28 धावांवर आतापर्यंत पाहायला मिळतोय फलंदाजी करताना. यावेळेस मात्र रोल चेंडू होतोय. नरेश बॉलिंग मार्कवर निर्धाव चेंडू डॉट बॉल. आणि सुमित देशमुख नक्कीच WPL 2015-16 रायझिंग प्लेअर म्हणून ज्याला सन्मानित केलं होतं सुमित देशमुख स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. बघूया नरेश बॉलिंग मार्कवर षटकातील 2रा चेंडू. अभिनव पॅन्थर संघ वर्सेस कोच संघ. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय आणि धाव संख्या 74 धावांवर. षटकातील 2 चेंडूचा खेळ. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि अभिनव पॅन्थर संघाची धाव संख्या जर पाहिली तर 74 धावा. दरम्यान षटकातील 3रा चेंडू. नरेश बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय तर विकी काळे. बघूया 3रा चेंडू. काय घडेल या 7व्या षटकात 3ऱ्या चेंडूवर. नरेश टू विकी. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे कॉमेंट्री बॉक्सकडे वळतात. अतिरिक्त धाव वाईट बॉल आणि धाव संख्या 75 धावांवर. 75 धावा अभिनव पॅन्थर. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि यावेळेस मात्र भेदक मारा करण्याचा प्रयत्न नरेश कडनं पाहायला मिळतोय. कोच चॅलेंजर कडनं निर्धाव चेंडू डॉट बॉल. दरम्यान षटकातील 3 चेंडूचा खेळ होतोय. 7वं षटक मार्गस्थ होत असताना नरेश टू विकी. 4था चेंडू. स्टेपर करून माना प्रयत्न. क्लास शॉट कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका बघायला मिळतो. जबरदस्त सुरेख फटका कव्हर ड्राईव्हचा सीमा पार. ॲज अ स्वीप ॲज अ चौकार आणि या 4 धावांनी धाव फलक पुढे सरकतोय. अभिनव पॅन्थर धाव संख्या 79. 79 अभिनव पॅन्थर स्कोरबोर्ड इन द स्कोर. षटकातील पाहता पाहता चेंडूचा खेळ होतो 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या 7व्या षटकातील. वैयक्तिक धाव संख्या विकी 16 चेंडू आणि 32 धावा. एक जबरदस्त फलंदाजी करतोय. एक चांगला कर्तृत्वाने मेहनती घेणारा फलंदाज विकी काळे.
आणि मेगा फायनल मध्ये कामगिरी करतोय. दरम्यान षटकातील 5वा चेंडू. यावेळेस मात्र हवेमध्ये मध्ये चेंडू राहतोय. एक धाव मात्र घेतली जाते या चेंडूवर आणि धावफलक या एका धावेने पुढे सरकतोय. तो 80 धावांवर 7व्या षटकातील चेंडूचा खेळ होतोय. तो आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि अभिनव पॅन्थर धाव संख्या 80. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू असेल, 7व्या षटकातील अंतिम चेंडू. लास्ट बॉल इन दिस ओव्हर. फुल शॉट मारण्याचा प्रयत्न, नो मॅनच्या दिशेने चेंडू मात्र पडतोय. एक धाव इथे दुसऱ्याला कॉल विकीनं केला, सुमितनं साथ दिली. 2 धावा कलेक्ट झाल्या. षटक समाप्त आणि 7 षटका समाप्तीनंतर धाव संख्या 82. 82 धावांवर मात्र धावफलक जातोय. 3 विकेट गमावून अभिनव पॅन्थर. धाव संख्या 82 धावा. मधुरमेश संगीताकडे जाऊया आणि अंतिम षटकाकडे, 8व्या षटकाकडे आपण येऊया. डीजे थँक्यू. आणि इथे या टेनिस विश्वातील वाढत सर्वात मोठी बक्षीस WPL सीझन 3 हे 3रं वर्ष खरं गाजतंय. एक जबरदस्त खेळानं त्याचबरोबर बक्षीस दात्यांना, कारण 20,000 रुपये 6 षटकारांसाठी पारितोषिक. सारंग चॅम्पियन सचिन हरड साहेब, वैभव भोईर साहेब, वीरेंद्र ठाकरे साहेब, विशाल ठाकरे साहेब यांच्याकडनं सारंग चॅम्पियन कडनं 20,000 रुपये. सुबोध वेखंडे साहेब यांच्याकडनं 10,000 रुपये 6 षटकारांसाठी आणि देवा प्रतिष्ठान निखिल साहेबांकडनं सुद्धा 10,000 रुपये. दरम्यान 8वं षटक, पहिला चेंडू. बॉलिंग मार्क पर गोलंदाज शुभम. यावेळेस मात्र विकेटचं पतन होत आहे, परंतु चांगली खेळी मात्र करताना बाद होतोय आणि तेवढाच सुरेख चेंडू हाताळला शुभमनं. विकेटचं पतन आणि विकी मात्र बाद होतोय. धाव संख्या पहिली विकी काळी खेळाडूची दर एक चांगली खेळी करताना. 18 चेंडू 33 धावा. एक जबरदस्त फलंदाजी. 33 धावा 18 चेंडू मध्ये विकी काळे आणि धाव संख्या पाहिली तर 4 विकेट गमावून अभिनव पॅन्थर धावा 82 धावा आतापर्यंत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. हो गया बॉलिंग मार्क पर शुभम. गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राइक केला फलंदाज सुमित आपण पाहताय, तर नॉन स्ट्राइक केला फलंदाज योगेश. हो गया षटकातील 8वं षटक पाहताय आपण. दुसरा चेंडू शुभम टू सुमित. यावेळेस मात्र अतिरिक्त धावेचा भरणा. व्हाईट बॉल पंचांकडे इशारा येतोय. या अतिरिक्त धावेनं व्हाईट बॉलनं धाव संख्या पुढे सरकते ती 83 धावांवर. दरम्यान षटकातील जर पाहिलं आपण तर चेंडूचा खेळ होतो एक. अजूनही 5 चेंडू बाकी राहतात. शेवटचा षटक आहे आणि शेवटचे 5 चेंडू. धाव संख्या अभिनव पॅन्थर 83 धावा. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस मात्र इथे मान्यवरांचं मंचावर आगमन होते. सन्माननीय
या WPL लीगला भेट देत आहेत. WPL 2017 डॉक्टर गिरीशजी चौधरी साहेब सामाजिक कार्यकर्ते, तसेच त्यांच्यासोबत समीरजी गवाय साहेब, या दोन्ही व्यक्तिमत्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं हार्दिक स्वागत. सन्माननीय डॉक्टर गिरीश चौधरी साहेब आणि समीर गवाय साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धाव चेंडू 83 धावा अभिनव पॅन्थर. या व्यास माता चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न केला. चेंडू माता वाडी लॉंगला माता चेंडू फी होतोय. एक धाव माता कले करताय सुमित. धाव संख्या 1 च्या बळतीने धाव फलक पुढे सरकतोय. तो 84 धावांवर. षटकातील पाता पाता चेंडूचा खेळ होतोय तो 3 चेंडूचा. अजूनही 3 चेंडू शेवटचे बाकी राहत आहेत. बॉलिंग मार्कर गोलंदाज शुभम पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश. अभिनव पॅन्थर धाव संख्या जर पाहिली आपण तर 84 धावांवर. 84. बघ या षटकातील आता मात्र 4था चेंडू. शुभम टू योगेश. या व्यासमंता चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न. पुन्हा छेदा चेंडू माता शॉर्ट ठगवला. चेंडू फील होता. एक धावण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याचा प्रयत्न केला. ते दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होते आणि धाव फलक 2 धावांनी अभिनव पॅन्थरची जर पाहिली तर 86 धावांवर धाव फलक जातोय. 8वं षटक शुभम हाताळतोय आणि धाव संख्या 86 धावांवर. चेंडूचा खेळ 4 होतोय. अजूनही 2 चेंडू बाकी राहत आहेत या अंतिम षटकातील. मेगा फायनल आल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान षटकातील 5वा चेंडू. शुभम टू योगेश. यावेळेस मात्र खराब फिल्डिंग. मात्र सबमरीन चेंडू 2 क्षेत्ररक्षक समोर जातोय आणि पंच दर्शवत आहेत 22च्या रूपाने सीमा पार. चौकार 4 धावांसाठी अभिनव पॅन्थरची धाव संख्या या 4 धावांनी 90 धावांवर आणि चेंडूचा खेळ 5 होतोय आणि आता मात्र अंतिम चेंडू. दरम्यान अंतिम चेंडू या 8व्या षटकातील. बघूया शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. यावेळेस मात्र पुलशॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र होतोय फाईन लेगला. शॉटला मात्र चेंडू फील होतोय. स्लिपला मात्र फील झाला आणि यावेळेस मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि धाव फलक तब्बल फलक 8 षटके समाव. 48 चेंडूमध्ये धाव संख्या आतापर्यंत फलकावर लागते. अभिनव पॅन्थर 92 धावा आणि विजयाचं लक्ष राहत आहे 93 धावा. 93 टू विन को चॅलेंजर. काय घडेल बघूया. आणि दरम्यान एक मोठं बक्षीस 6 षटकारांसाठी. सारंग चॅम्पियन कडनं सचिन अरड साहेब, वीरेंद्र ठाकरे साहेब, वैभव भोईर साहेब, विशाल ठाकरे साहेब यांच्याकडनं तब्बल 6 षटकारांसाठी 20,000 रुपये. सुबोध वेखंडे साहेब वाडा विवेकनगर, सुबोध वेखंडे साहेब यांच्याकडनं 10,000 रुपये रोख रक्कम 6 षटकारांना. देवा प्रतिष्ठान निखिल पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा 10,000 रुपये. बघूया कोण 6 षटकार आणि बक्षीस. आणि तसेच 6 षटकारांना 2,000 रुपये. वेदांत इंटरप्राइजेस कैलास तर यांच्याकडनं षटकारा टिकला 500 रुपये. नक्कीच अभिनव पॅन्थरसाठी बक्षीस लागलं होतं सुबोध वेखंडे यांनी आणि षटकार सलग 2 बघायला मिळाले आणि सारंगनी सुद्धा एक चांगलं बक्षीस पाहायला मिळालं होतं. अभिनव पॅन्थर एक जबरदस्त फलंदाजी करत होते, प्रोत्साहन दिलं होतं आणि आता मात्र पुन्हा एकदा
6 षटकारांसाठी जे बक्षीस पहिल्या दिवसापासून सुबोध वेखंडे आणि कैलास सितारे वेदांत इंटरवे सिरसाळ 6 षटकारांना 2000 रुपये आणि षटकार हॅट्रिकला 500 रुपये. हॅलो बघूया सामना सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं अभिनव पॅन्थर एक जबरदस्त फलंदाजी खास करून विकी काळे एक महत्वाची फलंदाजी केली. सातत्याने टीमला सावरणारा फलंदाज विकी काळे 33 धावा ठोकल्या. त्यानंतर उमेश एका धावावर बाद झाले. त्यानंतर अजय आले. अजयांची फलंदाजी पाहिली 27 धावा एक जबरदस्त साथ दिली विकीला ती अजयनं. त्यानंतर फलंदाज आशिष 14 धावा सुमित 4 धावा आणि योगेश 4 धावा अशा तऱ्हेने तब्बल धाव संख्या जर पाहिली तर 92 धावा आणि 93 धावांचं लक्ष विजयाचं कोहोज चॅलेंजर संघासमोर. आणि षटकार हॅट्रिकला वेदांत इंटरप्राइजेस सिरसार कैलाजी तरे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक. त्याचबरोबर 3 षटकारांना लोकेशजी पाटील साहेब यांच्याकडनं 3000 रुपये षटकार हॅट्रिकला पारितोषिक आहे. आणि प्रत्येक विकेटला सारंग चॅम्पियन विशाल ठाकरे सर वीरेंद्र ठाकरे सर यांच्याकडनं 100 रुपये प्रति विकेटसाठी सचिन नरड सर यांच्याकडे 100 रुपये पाहायला मिळत आहेत. वैभव 200 रुपये. सामना सुरुवात होते. बघूया पहिला षटक बॉलिंग मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय अभिनव पॅन्थरचा निलेश बॉलिंग मार्कवर 93 धावांचं लक्ष. महेश भोईर स्ट्राइक एंडला फलंदाज. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज शेखर. मॅन फॉर्म महेश भोईर कुडूस. मॅन फॉर्म शेखर विल्कोस.
बॉलिंग मार्क गोलंदाज निलेश पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्ले मेगा फायनल. लक्ष्य 93 धावांचं. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस माता सुरेख फटका. चेंडू माता लाभ केला जातोय. वॉडिश लॉंगनला सीमा पार. पहिला चेंडू पहिला चौकार महेश भोईरच्या बॅटमधनं. धाव संख्या जर पाहिली 4 धावांवर. षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ. क्लोज चॅलेंजची धाव संख्या 4 धावांवर. अभिनव पॅन्थरचे गोलंदाज पाहतायत निलेश. बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचं षटक. 30 यार्डचं सर्कल. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. दुसरा चेंडू. चेंडू मात्र घेऊन जातोय. सज्ज होते गोलंदाज. तयार होते फलंदाज महेश भोईर. षटकातील दुसरा चेंडू. काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. यावेळेस मात्र भेदक मारा मात्र निलेशकडनं पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 2 चेंडू 4 धावा. को चॅलेंजर 93 धावांचा पाठलाग करताना. स्ट्राइक एंडला महेश भोईर आणि गोलंदाज निलेश. निलेश टू महेश. तिसरा चेंडू. काय घडे. यावेळेस मात्र विकेटचं बटन वॉडिश लॉंगॉनला मात्र चांगल्या पद्धतीने डीपला. व्हॉट कॅच. जबरदस्त विकी काळी आणि जेर पकडला आणि महेश भोईरची इनिंग संपुष्टात. एक जबरदस्त विकेट गोलंदाज निलेशला मिळते आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेटचं बटन. 4 धावा. को चॅलेंजर आणि महेश भोईर बाद. आणि 100 रुपये पारितोषिक येत आहे या विकेटसाठी. सारंग चॅम्पियन विशाल ठाकरे सर, वीरेंद्र ठाकरे सर 100 रुपये आणि सचिन हरड यांच्याकडनं 100 रुपये. 200 रुपये पारितोषिक. सुनील वनगा. कैलासवासी सुनील वनगा. एक खेळाडू अष्टपैलू. याला सर्व प्रेक्षकांनी ज्यांनी मदत केली सरळ हातानं या मदत बॉक्समध्ये त्या सर्वांचे मी वाडा क्रीडा असोसिएशनकडनं, WPL कमिटीकडनं आणि आम्ही सर्वांकडनं धन्यवाद देतोय. एक सामन्याकडे वळूया आपण. पुन्हा एकदा एक जुजबी फाईट आपण पाहताय. त्र्याण्णव धावांचं लक्ष्य आणि अभिनव पॅन्थरचे गोलंदाज नेले 4 चेंडू मध्ये विकेट घेतली ती महेश भोईरचं आणि 4 धावांवर रोखतोय. द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी. दरम्यान षटकातील 5वा चेंडू. यावेळेस मात्र निधाव चेंडू आता डॉट बॉल. पाता पाता 5 चेंडू होत आहे 4 धावांवर. पहिल्या चेंडूवर चौकार महेश भोईरनं. त्यानंतर मात्र विकेट घेतली तिसऱ्या चेंडूवर आणि दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. कोण कोणावर दबाव ठेवणार, कोण कोणावर हावी होणार या मॅच मध्ये. षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस मात्र पुल शॉट मारला चेंडू मध्ये हवेमध्ये आणि पुन्हा एकदा विकी काळे न चुकता कॅच घेतोय. विकेट क्रमांक 2. कोच चॅलेंजर. धाव संख्या 4 वर. एक हार्ट एक जबरदस्त भेदक मारा गोलंदाजीतून निलेश. अभिनव पॅन्थर विकेटचं पतन आणि या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सारंग चॅम्पियन सचिन हरड साहेब, विशाल ठाकरे सर आणि वीरेंद्र ठाकरे सर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटला. सारंग चॅम्पियन कडनं 200 रुपये या विकेटसाठी. सारंग चॅम्पियन मात्र षटकार बरोबरच विकेटला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने बक्षीस प्रोत्साहन सारंग चॅम्पियन कडनं. सचिन हरड साहेब, वैभव भोईर साहेब, विशाल ठाकरे सर आणि वीरेंद्र ठाकरे सर आणि या मेगा फायनलला विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक. सारंग चॅम्पियन.
माजी सरपंच सन्माननीय पंढरी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मंचावर सरपंच वेलकम वाडा क्रीडा असोसिएशन कडून हार्दिक स्वागत. सामन्याकडे आपण जातोय मैदानात. पुन्हा एकदा दुसरं षटक बॉलिंग मार्कवर गोलंदाज योगेश. या बेस मात्र निधाव चेंडू डॉट बॉल केला जातोय. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. गोलंदाज आपण पाहताय तर योगेश. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 5 धावांवर. दरम्यान षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकातील दुसरा चेंडू काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. या बॅट्समॅनला फुल शॉट मारला जातोय. दॅट्स ह्यूज सिक्सर. दिनेश एक जबरदस्त विकेटर. को चॅलेंजर आर पार षटकार. धाव संख्या 11 धावांवर आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय 8 चेंडू 11 धावा. प्रेक्षकांनी झेल घेतलाय, त्यांनी कृपया रिअल अकॅडमी कडनं पारितोषिक टी शर्ट प्रेक्षकांसाठी पहिल्या दिवसापासून ते मेगा फायनल पर्यंत. रिअल अकॅडमी कडनं विशाल सर आणि शशांक सर याच कडनं पारितोषिक. प्लीज वेलकम. प्रेक्षकांनी यायचं स्टेज कडे. षटकातील आता मात्र तिसरा चेंडू असा दुसरा षटक आता 93 धावांचं लक्ष. कोच चॅलेंजर 11 धावांवर. बघूया तिसरा चेंडू. यावेळेस मात्र स्लोवर वनचा वापर परिवर्तन करतोय चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. चौथा चेंडू. दिनेश कोदे स्ट्राइक एंडला. बॉलिंग मार्कवर योगेश. आणि चेंडूचा खेळ होतोय 3. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. 93 धावांचं लक्ष. 9 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 11 धावा. यावेळेस मात्र विकेटचं पतन. अभिनव पॅन्थरच्या गोलंदाज योगेशला विकेट मिळते. विकेट क्रमांक 3. धाव संख्या 11 वर स्थिमित. आणि या प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक सन्माननीय मान्यवर WPL च्या या मेगा फायनल भेट आहे सचिनजी शेलार साहेब. शेलार वेलकम, सुस्वागतम. क्रीडा मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. रिअल अकॅडमी कडनं पारितोषिक प्रेक्षक वर्गाला टी शर्ट दिला ते मान्यवरांच्या हस्ते. आणि विकेट साठी सारंग चॅम्पियन सचिन अरड साहेब, वीरेंद्र ठाकरे सर, विशाल ठाकरे सर, वैभव भोई सर, विशाल ठाकरे सर यांकडनं 200 रुपये विकेटसाठी. आणि विकेट हॅट्रिकला पारितोषिक लावलं जात आहे ते सुबोध वेखंडे यांच्याकडनं 500 रुपये. बघूया सामना रंगतदार आहे. यावेळेस मात्र इथे 1 धाव मिळते आणि फलंदाज आपण पाहतात क्रीजवर बाबू. कुलदीप ठाकरे फलंदाज बाबू. प्रति षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक. बिग हिटर कुलदीप ठाकरे. बाबू कोण विसरेल शिरसाळ. क्रिकेटचा मास संग्राम कुलदीप आणि विवेक. या बॅस मात्र पुरुषांना प्रयत्न. चेंडू मात्र एकदम चांगला जो टॅप केला तर चेंडू मात्र फील करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वाडीश लॉंगॉन मात्र चेंडू फील करताना 1 धाव मिळते आणि धाव फलक 13 धावांवर.
2 षटका समाप्तीनंतर 13 धाबांवर एक भव्य आयोजन वाडा प्रीमियर लीग 2017 आपण पाहतायत. खरोखरच ज्यांचे अथक प्रयत्न, ज्यांचं नियोजनबद्ध आणि म्हणूनच सलग 3रं वर्ष वाडा प्रीमियर लीग. कमिटी मेंबर इन दिस वाडा प्रीमियर लीग 2017, चेअरमन मिथुनजी नाईक साहेब, व्हाईस चेअरमन वीरेंद्र ठाकरे साहेब, महेंद्र, तसेच त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्माननीय महेंद्र साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले, डॉक्टर गिरीजी चौधरी साहेबांचं इथे आगमन झाले, समीरजी गवाई साहेब, डॉक्टर विकासजी पाटील साहेब, कल्पेशजी पाटील सर, अतुलजी साहेब, मनोजी चौधरी साहेब, गणेश पाटील साहेब आदी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय आणि सारंग चॅम्पियन कडनं विकेट हॅट्रिक सुद्धा पारितोषिक येते. सारंग चॅम्पियन कडनं 2000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. अभिनव पॅन्थर्सला एक नामी संधी गोलंदाजांना. तर षटकातील पुढचा चेंडू यावेळी सारंग चॅम्पियन कडनं बक्षीस सचिनजी हरड साहेब, वैभव भोईर साहेब, विशाल ठाकरे सर, विशाल ठाकरे साहेब, वीरेंद्र ठाकरे साहेब याच्याकडनं सारंग चॅम्पियन विकेट हॅट्रिकला तब्बल 2000 रुपये पारितोषिक. षटकातील दुसरा चेंडू अपील करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र एक धाव मिळते लेग बायच्या रूपानं आणि धाव फलक 14 धावांवर. षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3रं षटक आपण पाहतायत. 93 धावांचं लक्ष आहे, 93 टू विन. आणि धाव संख्या आतापर्यंत 93 धावांचा पाठलाग करताना कोच चॅलेंजर 14 धावांवर 14 चेंडूंमध्ये. षटक 3रं आपण पाहताय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. यावेळेस मात्र कार्पेट डोला चेंडू मात्र लाभ केला जातोय. वाडिश लॉंगॉनला पुन्हा क्षेत्ररक्षण केलं जातंय. अर्शान पटेल कडनं मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुलदीप मात्र एक धाव कव्हर करतोय. एक जबरदस्त टॅप केला चेंडू होता आणि धाव फलक एका धावेच्या वरती धाव पुढे सरकतोय 15 धावांवर. भेदक मारा सातत्याने गोलंदाज बॉलिंग मार्क करतोय मनोज. षटकातील 4था चेंडू यावेळेस मात्र लाईन तंतलेतनं गोलंदाजी मात्र मनोजकडे. अभिनव पॅन्थर संघाचा गोलंदाज निर्धाव चेंडू डॉट बॉल करतोय. फलंदाज मात्र बीट होतोय तो रुपेश. पाहता पाहता अभिनव पॅन्थर गोलंदाज मनोजचे 4 चेंडू होत आहेत आणि या 4 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 2 बॉल डॉट आहेत. षटकातील 5वा चेंडू काय घडेल या 5व्या चेंडूवर. यावेळेस मात्र डिफ्लेक्ट केला चेंडू पुण्याच्या दबाता. वाडिश लॉंगॉनला मात्र मिड ऑनला मात्र येतोय, फील्ड करतोय अर्शान पटेल आणि धाव संख्या एका धावेने पुढे सरकते 30-16 धावांवर. बघूया यावेळेस मात्र कुलदीप ठाकरे उर्फ बाबू आणि बाबू यांच्यासाठी बक्षीस मात्र वीरेंद्र ठाकरे यांच्याकडनं प्रति षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक. सारंग चॅम्पियन वीरेंद्र ठाकरे साहेब, व्हाईस चेअरमन WP लीग. यावेळेस मात्र पाहिलं तर अतिरिक्त धाव मात्र बघायला मिळते. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय आणि धाव संख्या वाईट +1 या 2 धावांनी पुढे सरकते ती 18 धावांवर. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतो तो 5 चेंडूंचा खेळ होतोय. 17 चेंडू 18 धावा कोच चॅलेंजर. यावेळेस मात्र चेंडू लाभ केला होता हवेमध्ये मात्र चेंडू पुन्हा एकदा विकी गाई यांनी मात्र झेल टिपलेला आहे. सारंग चॅम्पियनच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. सचिन हरड साहेब, वैभव भोईर साहेब, विशाल ठाकरे सर, विशाल ठाकरे साहेब आणि वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी. एक भव्य आयोजन पाहतात. वेलकम WPL 2017. Jake Sam. थँक यू डीजे.
या सुबोध वेखंडे यांनी मात्र विकेट हॅट्रिकला एक जबरदस्त बक्षीस लावले 2000 रुपये पारितोषिक सुबोध वेखंडे यांच्याकडनं. षटकार हॅट्रिकला 500 रुपये सुबोध वेखंडे वाडा शहर विवेकनगर सुबोध वेखंडे यांच्याकडनं. सारंग चॅम्पियन कडनं 200 रुपये प्रत्येक विकेटसाठी सचिन हरड साहेब, वैभव भोईर साहेब, विशाल ठाकरे सर आणि वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्याकडनं प्रति विकेटला 200 रुपये. वेदांत इंटरप्राइजे कैलाजी तरे साहेबांकडनं षटकार हॅट्रिकला 500 रुपये पारितोषिक आणि 3 षटकार हॅट्रिकला मात्र षटकार हॅट्रिकला लोकेशजी पाटील साहेब 3000 रुपये षटकार हॅट्रिकला. यावेळेस मात्र विकेटचं पतन होत आहे. मोठा आदरा बनतोय कोच चॅलेंजर संघाला. विकेट क्रमांक 5 आणि नरेश आउट होत आहे. धाव संख्या 19 चेंडू 18 धावा 5 विकेट कोच चॅलेंजर. आणि विकी काय आणि वैयक्तिक 4 कॅच आतापर्यंत घेतलेले या 5 विकेट मध्ये आणि धाव संख्या 18 धावांवर या विकेट साठी सारंग चॅम्पियन वीरेंद्र ठाकरे साहेब, सचिन हरड साहेब, वैभव ठाकरे साहेब, विशाल ठाकरे सर. सचिनजी शेलार साहेब यांचं इथे आगमन होतंय. सोनटक्के देवा ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी शेलार साहेब सोनटक्के अध्यक्ष सोनटक्के देवा ग्रुप यांचं इथे आगमन होतंय. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. बघा मान्यवर सुद्धा WPL ला भेट देत आहेत. भव्य आयोजन आणि भव्य क्रिकेट. यावेळेस पाहिला आपण तर निर्धाव चेंडू डॉट बॉल सारंग चॅम्पियन एक भव्य बक्षीस लावतायत. विकेटला बक्षीस, विकेट हॅट्रिकला बक्षीस, षटकारांना बक्षीस आणि कुलदीप ठाकरेला वीरेंद्र ठाकरे साहेबांकडनं प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक कुलदीप ठाकरे यास, बाबू यास, वीरेंद्र ठाकरे साहेबांकडनं. यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटवर चेंडू मात्र लाभ केला जातोय. एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि धाव फलक एका धावेने पुढे सरकतोय. 19 धावांवर चौथ्या षटकातील चेंडूचा खेळ होतोय. 3 आरशान पटेल एक जबरदस्त क्वालिटी गोलंदाज, तेवढाच तडाखेबाज फलंदाज स्ट्राईक एंडला पराग. षटकातील चौथा चेंडू विकेटचं मतदान एक उमेश मोरे आणि विकेट स्टंपिंग केलं. हर्षद पटेल पुन्हा एकदा विकेट घेतोय. थँक्यू थँक्यू. आणि 93 धावांचं लक्ष्य. कोच चॅलेंजरची धाव संख्या 19. चौथ्या षटकातील चेंडू होतोय 4. हर्षद पटेल गोलंदाज 2 विकेट घेतोय आणि या चौथ्या चेंडू सुद्धा विकेट आहे आणि विकेट साठी सारंगा चॅम्पियन सचिन हरड साहेब, वीरेंद्र ठाकरे साहेब, वैभव भोईर साहेब, विशाल ठाकरे साहेब आणि विशाल सर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकला सुबोध वेखंडे साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. देवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल पाटील साहेबांचं मंचावर आगमन होतं. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला तो 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र नाकारला जातोय. धाव फलक मात्र एका धावाने पुढे सरकतोय 20 धावांवर. चौथ्या षटकातील पाता चेंडूचा खेळ होतो 5. या 5 चेंडूमध्ये हर्षान पटेल अभिनव पॅन्थर संघाचा गोलंदाज 2 धावा देत 2 विकेट घेतलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. मॅन फ्रॉम कुडूस हर्षान पटेल. यावेळेस मात्र सुरेख फटका कव्हर पॉइंट वरनं कुलदीप ठाकरेचा मात्र बघायला मिळतोय. डीप कव्हरला मात्र चेंडू फील्ड केला जातोय का बघूया. एक चांगलं क्षेत्ररक्षण अभिनव पॅन्थर कडनं मनोज कडनं आणि 3 धावा कुलदीपला मात्र यावेळेस मिळत आहेत आणि धाव संख्या 23 धावांवर कोच चॅलेंजर पोहोचतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक होतो आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावांवर कोच चॅलेंजर 93 धावांचा पाठलाग करताना मधुर संगीत डीजे.
थँक यू वाडा क्रिकेट असोसिएशन वाडा प्रीमियर लीग WPL कमिटी मेंबर अथक प्रयत्न मात्र पाहताना एक भव्य आयोजन आपण पाहतायत. या स्पर्धेला साथ देतात टीम मालक आणि त्यांच्या सहयोगानं मात्र WPL उभं ठाकलं जात आहे आणि कमिटी मेंबरच्या प्रयत्नानं नक्कीच या WPL ला टीम मालक म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली ते म्हणजे देवा प्रतिष्ठानचे टीम मालक निखिल पाटील साहेब, त्याचबरोबर अभिनव पॅन्थरचे टीम मालक मिलिंदजी देशमुख साहेब, अमोल पाटील साहेब, कोहोज चॅलेंजर टीम मालक महेंद्रजी चौबे सर, रवी पांडे साहेब, अंकुश ठाकरे साहेब, स्वप्नील कतारे साहेब, श्री बालाजी रॉय, किशोर वेखंडे साहेब, श्री गणेशजी 11 वाडा, संतोषजी पाटील साहेब, हेमंतजी सौरा साहेब, कल्पेशजी पट्टे सर, वैभवजी ठाकरे साहेब, डॉक्टर समीरजी किस्मतराव साहेब आणि एव्ही वॉरियर टीम मालक आतिशजी पाटील साहेब, वैभवजी ठाकरे साहेब, तसेच वाडा लायन्स टीम मालक कैलासजी तरे साहेब, कुणालजी सावी साहेब, हेमंतजी देवा थोरात साहेब, सारंग चॅम्पियन टीम मालक वीरेंद्र ठाकरे साहेब, विशाल ठाकरे साहेब, समीर ठाकरे साहेब, त्याचबरोबर महेश ठाकरे साहेब, योगेश पाटील साहेब, वैभव बोईर साहेब आणि कल्पेश पाटील साहेब, श्री बालाजी चॅम्पियन टीम मालक श्री बालाजी ग्रुप वाडा स्ट्रायकर मिथुन नाईक साहेब आणि योगेश पाटील साहेब. यावेळेस मात्र अतिरिक्त धाव आणि आजचा दिवस मेगा फायनल WPL आणि आजचा दिवस वाढ दिवस केलीचा पाडा सुपुत्र त्यांचा आज वाढदिवस आहे. निखिल पाटील केलीचा पाडा, हॅपी बर्थडे टू यू आणि प्लीज कम ऑन द स्टेज आणि कुठे स्टेजवर यायचंय, सेलिब्रेशन करायचंय. यावेळेस मात्र आणि धाव संख्या जर पाहिली आतापर्यंत आपण तर 25 धावांवर. प्रेक्षकांना निवेदन आहे, कृपया सीमेरेषेच्या बाहेर थांबायचं आहे. प्रेक्षक सामना सुरू आहे. प्रेक्षकांना निवेदन कृपया सामन्याचा आस्वाद घ्यायचा, सामना बघायचा आहे, प्रेक्षकांनी सीमेरेषेचा ताबा सोडायचा आहे. प्रत्येक प्रेक्षकाला नम्रतेचं निवेदन आहे, प्रत्येक प्रेक्षकाला नम्रतेचं निवेदन, कृपया सामना सुरू आहे, सीमेरेषेच्या आतमध्ये प्रवेश करू नका. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. बघा सामना सुरू होतोय. षटकाधी पुढचा चेंडू सामना सुरू करत आहे.
बघूया काय घडेल या चेंडूवर. धाव संख्या प्रेक्षकांनी माग्या या व्यासमाता ब्लॉक मध्ये चेंडू आता जातो. यावेळेस म्हणजे चेंडूमध्ये लाभ केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षकांना प्रयत्नात मात्र चांगली धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव संख्या 93 धावांचा पाठलाग करताना कोज चॅलेंजर 27 धावांवर. मग या धाव संख्या 93 धावांचा पाठलाग करताना जर पाहिलं आपण तर आणि धाव संख्या जर पाहिली आपण तर आतापर्यंत 27 धावा. यावेळेस सुरेश शॉट जातो. सुरेश फटका मात्र केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू लाभ केला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय आणि धाव संख्या धाव फलकर जर पाहिली आपण तर 28 धावांवर. आणि षटकातील पाता पाता चेंडूचा खेळ होतोय तो. बघूया 5 चेंडूचा खेळ होतोय. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू. प्रेक्षकांना कृपया निवेदन आहे 198 देशांमध्ये हे लाईव्ह टेलिकास्ट जात आहे. दरम्यान यावेळेस जर पाहिलं आपण तर एक जबरदस्त शॉट म्हणा प्रयत्न विकी काळे. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याबरोबर 7 अभिनव पॅन्थरची. त्याचबरोबर कोच चॅलेंजर फलंदाजी करतायत. एक चांगल्या पद्धतीने सामना मेगा फायनल आपण पाहतायत आणि षटकातील खेळ होतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या जर पाहिली आपण तर 29 धावांवर. मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा सामन्यात परतूया. WPL 2017 वेलकम. थँक्यू. आणि जर पाहिलं तर 5 षटकांमध्ये धाव संख्या 29 धावा. अजूनही 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज यावेळेस आपण पाहताय 6वं षटक. बॉलिंग मार्कवर अभिनव पॅन्थर संघाचे गोलंदाज बोलच नाही विकी काळे स्वतः बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये 29 धावा. 29 कोज चॅलेंजर. 18 चेंडू 64 धावा. 64 रन रिमेनिंग 18 बॉल. 18 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष. बघूया बॉलिंग मार्कर विकी काळे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतायत रवींद्र. दरम्यान षटक 6वं पहिला चेंडू. या व्यास मात्र पुढच्या माना प्रयत्न केला होता. चेंडू मात्र कार्पेटच्या साईडने जातोय. मिड विकेट कडे 1 धाव मिळते. दुसऱ्याचा मात्र प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कलेक्ट केली जाते आणि धाव संख्या 2च्या बढतीनंतर जर पाहिलं आपण तर धाव फलक 2च्या बढतीनंतर पुढे सरकतोय तो तब्बल 31 धावांवर. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. बघूया दुसऱ्या चेंडूवर काय घडेल. काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर बघूया. आणि चेंडू मात्र उंच लाभ केला जातोय. होय मध्ये मात्र चेंडू राहतोय आणि इथे मात्र जीवदान दिलं जात आहे. आणि धाव संख्या जर पाहिली आतापर्यंत 32 धावांवर. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. बघूया बॉलिंग मार्क गोलंदाज विकी. फलंदाज अविनाश स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. बघूया विकी टू अविनाश.
काय घडे अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. बघूया तिसरा चेंडू विकी यांचा. या व्यासमात पुढच्या मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लाभ केला होता मिड ऑफच्या दिशेनं. मिड ऑफ चांगल्या पद्धतीने मिड ऑफला क्षेत्ररक्षक मात्र मी स्पीड होतोय. या व्यास मात्र सावरला जाते, कव्हर केली जाते. आणि धाव संख्या जर पाहिली आतापर्यंत आपण तर 34 धावांवर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया चौथा चेंडू. आणि इथे मात्र डॉट बॉल नि धाव चेंडू. षटकातील पाता पाता 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजूनही 2 चेंडू मात्र बाकी राहत आहेत. बघूया 5व्या चेंडूवर काय घडेल. विकी टू अविनाश. आणि सुरेख फटका मात्र बघायला मिळतो. डिपेक्सचा गोल चेंडू मात्र लाभ केला होता. 1 धाव मिळते. दुसरा प्रयत्न मात्र नाकारला जातोय. आणि धाव संख्या 35 धावांवर 35. 35 धाव संख्या मात्र फळकावर लागते. आणि षटकातील पाता पाता चेंडूचा खेळ होतो तो 5. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू राहतोय 6व्या षटकातील. आणि फुल शॉट मात्र बाहेर होता. सीमा पार चेंडू होतोय षटकारांसाठी 6 धावांसाठी. आणि धाव संख्या या 6 धावांनी पुढे सरकते. ते 41 धावांवर कोज चॅलेंजर 93 धावांचा पाठलाग करताना आता मात्र शेवटचे 12 चेंडू राहत आहेत. मधुरमेळ संगीत ऐकूया आणि पुन्हा सामन्यात परतूया. दरम्यान षटक 7वं मार्गग्रस्त होतंय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपण पाहताय तर यावेळेस मनोज. यावेळेस मात्र अभिनव पॅन्थरचा गोलंदाज विकेट घेतोय. विकेट क्रमांक 9. 7वं षटक पाहत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट गोलंदाज मनोज मात्र घेत आहेत. मधुरमेळ संगीत डीजे. दरम्यान षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. धाव संख्या जर आपण पाहिली तर 41 धावांवर. षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. षटकातील दुसरा चेंडू. मनोज गोलंदाज. बॉलिंग मार्कवर 9 विकेट आतापर्यंत घेतल्या जात आहे. षटकातील दुसरा चेंडू. बघूया काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. आणि फुल शॉट सुरेख फटका चेंडू मात्र लाभ होतोय. आणि पुन्हा एकदा मात्र ऑल आउट मेगा फायनल सामना. आणि 2017 वाडा प्रीमियर लीग WPL लीग विजेता ठरतोय अभिनव पॅन्थर. आणि कोज चॅलेंजर सर्व संघांचे टीम ओनर, कोज चॅलेंजर सारंग चॅम्पियन, AB वॉरियर, वाडा लायन्स बालाजी चॅम्पियन, वाडा स्ट्रायकर अभिनव पॅन्थर, देवा प्रतिष्ठान, श्री गणेशजी 11 वाडा यस आणि श्री बालाजी रॉयल्स या 10 संघांचे संघ मालक, कर्णधार आणि सर्व खेळाडू आणि बक्षीस वितरण केलं जात आहे. क्रीडा मंचाच्या समोर यायचं. प्लीज वेलकम